नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहाद्यात केवळ 8% पाऊस, खरीप हंगाम धोक्यात, तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची बाजार समितीची मागणी। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा। नमस्कार प्रेक्षक हो, चालू पावसाळ्यात शहादा तालुक्यात अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला असून तालुक्यावर गंभीर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे। या संभाव्य दुष्काळी परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी प्रांताधिकारी दीपक गिरासे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह शहादा तालुक्यात गंभीर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। आज अखेर तालुक्यात सरासरीच्या केवळ 8% इतकाच पाऊस झाला असून याचा खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे। तालुक्यातील अनेक भागांमध्ये 15% इतक्याही पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचा हातचा खरीप हंगाम पूर्णतः वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। पाऊस नसल्याने ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत। येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे। या परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून मजुरीवर जगणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे परिसरात सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। शहादा तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून शासनाच्या निकषांनुसार तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठीचा अहवाल शासनाकडे तात्काळ पाठवावा। संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा छावण्या किंवा चाऱ्याची उपलब्धता आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे नियोजन करावे। खरीप वाया गेल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत व इतर सवलती मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत। या सर्व उपाययोजनांमध्ये स्थानिक प्रशासन, शेतकरी, ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग घेऊन प्रभावी नियोजन करण्यात यावे आणि प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अभिजित पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा यांनी केली आहे। प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्यासह उपसभापती सत्यानंद पाटील, संचालक माधव पाटील, जगदीश पाटील, कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी, फिरोज लोहार आदी मान्यवर उपस्थित होते। निवेदनाचा विषय खऱ्या अर्थाने की संभाव्य दुष्काळी परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यासह खास करून शहादा तालुक्यामध्ये देखील निर्माण झालेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने प्रशासनाने दखल घ्यावी अशा प्रकारचं आमचं निवेदन आहे। आज अखेर शहाद्यामध्ये 10%च्या वर पाऊस झालेला नाहीये। पेरण्या देखील बऱ्याचशा ठिकाणी 10%च्या वर झालेल्या नाहीयेत। जिथं पेरण्या झालेल्या आहेत तिथं पावसाअभावी आता ते पिकं सगळी संपलेली आहेत आणि जवळपास 70 ते 80% खरीप हंगाम हा वाया गेल्याचा प्रशासनाने आतापासून सकारात्मक पावलं उचलून दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी जे काही निकष शासनाचे असतील याच्या बाबतीमध्ये ते निकष लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा प्रकारचं निवेदन आम्ही प्रांताधिकारी साहेबांना दिलेलं आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।